नमस्कार. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान यांच्या मार्फत सलग 14 वर्षे आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र राजधानीत साताऱ्यातील लोणंद या ठिकाणी माऊली पालखीचं जंगी स्वागत होत असतं आणि आजतागायत ते मोठ्या हिरिरीने सुरू आहे. याची देही याची डोळा आम्ही देखील ते पाहिलं, अनुभवलं आणि आपल्या धगधगत्या मुंबईच्या सर्व प्रेक्षकांना ग्राफिक्स तसेच व्हिडिओच्या माध्यमातून माऊली पालखीचे दर्शन घडवले. सदर उपक्रमाचे अध्यक्ष श्री नानासाहेब निकम, उपाध्यक्ष श्री माजी आमदार बाबूरावजी माने, खजिनदार आणि संकल्पना पुढे घेऊन जाणारे श्री श्रीधर फडतरे आणि सर्व सातारकर ग्रुपचे सदस्य सभासद हे या उपक्रमात हिरिरीने झटतात, राबतात आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात. आज ही सोनी याचा दिनू असं माऊलीच्या अभंगामध्ये म्हटल्याप्रमाणेच काहीसा हा दिवस आपल्या सर्वांसाठी मंगलमय झाला. धगधगती मुंबई प्रतिनिधी मंगेश कवडे. आपण आलो आहोत लोणंद येथे आणि लोणंदमध्ये आज माऊली पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. आणि लोणंद या ठिकाणी जेव्हा सातारा हद्दीमध्ये जेव्हा माऊलींची पालखी येते तेव्हा एक बघण्यासारखा हर्ष उल्हास असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची भावना असते. आणि माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून लांबून येतात. आणि आपण जर बघत असाल तर आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने सलग 14 वर्ष इथे ह्या स्पॉटवरती ह्या जागेवरती लाडू वाटपचा प्रोग्राम होत असतो. ह्यावेळेस 14व्या वर्षी यांनी लाडू वाटपाबरोबर चिवडा, बिस्किट आणि पाणी वाटप हे सुरू केलेलं आहे. तर इथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगता. नमस्कार माऊली. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान गेले 15 वर्ष ह्या मुंबईमध्ये आपण स्थापन केलेलं आहे. आणि गेले 14 वर्ष झालं आम्ही एक संकल्पना केली की माऊलीच्या दिंडीमध्ये येणारे जे भक्तगण आहेत त्या भक्तगणांना छोटासा अल्पहार म्हणून उपासाचं काय असेल, बिस्किट असतील, फळं असतील, केळी असतील, लाडू असतील, हा एक संकल्प केला होता की आम्ही या लोणंद मुक्कामी ज्ञानेश्वर माऊलीच्या स्थळावरती किंवा या येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना हे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाडू वाटप, पाणी वाटप, खाऊ वाटप करण्याचा आम्ही संकल्प केला. तो आज या घटनेला 14 वर्ष झालेले आहे. आमची सर्व मंडळी यावर्षी तर आमच्याकडे भाविक आणि आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानची आमची सातारकर लोक जवळजवळ 101 लोक आज ह्या वेळेला आमच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. आणि ह्या आनंदामध्ये आम्ही एकदम बेभान झालेलो आहे. आणि माऊलीचं दर्शन एवढं झाल्यामुळे आमचं सगळं काही सुख दुःख काय त्रास वगैरे सगळं निघून गेलेलं आहे. आणि अशीच दरवर्षी आम्हाला सेवा करायची संधी प्राप्त हो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी 2 शब्द आपण बोलण्यास मला मान दिला, मी इथे संपवतो. पाठिंबा प्रतिसाद दिला. तसंच या वारकऱ्यांना ज्यावेळेला आपण हे सगळं वाटप करत असतो त्यावेळी त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा पाहून आम्हाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा अशीच वर्षभर कायम सातत्य ठेवण्यासाठी मदत होते.
पांडुरंगाच्या चरणी ते सर्वजण आम्ही नतमस्तक झालो आणि आम्ही सतर्क विकास प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यामध्ये हिरारीने भाग घेतात. हे असंच आपलं सातत्याने हा अखंड आपली वारी अशीच चालू राहू हीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. तर संस्थेच्या वतीने आता यांनी आपली भावना प्रकट केलेली आहे की माऊलीचं दर्शन झाल्यानंतर जो वर्षभराचा जो काही ताण तणाव असतो किंवा ज्या आपल्याला अडीअडचणी येत असतात त्या सर्व दूर होतात आणि माऊलींचं दर्शन झाल्यानंतर एक समाधानाची भावना निर्माण होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण पाहतात आज तिथे एक त्यांना समाधानाची भावना जाणवते आणि जवळजवळ 100 कार्यकर्ते आज मुंबईवरून लाडू वाटप करण्यासाठी इथे आलेले आहेत. दगदगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे.